Hello and welcome to our today's session of Mobile Application Development MAD. मागच्या काही सेशनमध्ये आपण युनिट नंबर 4ला सुरुवात केलेली आहे. त्याच्यातले बरेचसे पॉईंट आपण डिस्कस केलेले आहेत. आपण डिस्कस केलेले आहेत 4.1 मधला टेक्स्ट व्ह्यू आणि एडिट टेक्स्ट. या सेशनमध्ये आपण बटन्स डिस्कस करणार आहोत. सो डायरेक्टली आपण बटन्सवरती मूव्ह करूया. सो हा एडिट टेक्स्ट नसून हा 4.1 बटन्सचा पार्ट आहे. हा फक्त एडिट करायचा हा बटन्स आहे. सो टेक अ बटन एक्झाम्पल इन द अँड्रॉइड स्टुडिओ. तर बटन आपण क्रिएट करू शकतो. परत त्याच्या स्टेप कोणकोणत्या असणार आहेत त्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. तर पहिली स्टेप काय असणार आहे, तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट क्रिएट करायचा अँड्रॉइड स्टुडिओमध्ये. त्याचं नेम द्यायचं बटन एक्झाम्पल किंवा तुम्ही जे देऊ शकता ते द्यायचं. त्यानंतर सिलेक्ट फाईल करायचं, न्यू फाईल, न्यू प्रोजेक्ट आणि जो काही त्याचा बेसिक फॉर्म आहे तो फॉर्म फिल करून आपण फिनिश बटन करतो. ही झाली आपली पहिली स्टेप बटन क्रिएट करण्याची आपल्या UI वरती. नंतर सेकंड स्टेप येते तुमचं, जसं आपण लास्ट सेशनमध्ये बघितलं की टेक्स्ट व्ह्यू किंवा एडिट टेक्स्टसाठी आपण स्टेप्स घेतलेल्या होत्या. बऱ्यापैकी स्टेप्स सिमिलर राहतील. स्टेप 2मध्ये आपण काय करणार आहे, RES फोल्डर ओपन करणार, त्याच्यामध्ये लेआउट्स आणि त्याच्यामध्ये आपली XMLची फाईल जी की activity_main.xml. त्याच्यामध्ये आपला जो काही बेसिक कोड असणार आहे तो त्याच्यामध्ये येईल आणि त्याच्यामध्ये आपण XML कोड आहे, त्याच्यामध्ये आपला डिझाईन, त्याचा युजर इंटरफेस असेल, त्याच्यामध्ये आपण बटन्स घ्यायचे आणि जो काही त्याचा लेआउट असेल तो पण त्याच्यामध्ये सिलेक्ट करून घ्यायचा. त्यानंतर थर्ड स्टेप येते ॲप्लिकेशन ओपन करायचं, त्याच्यात नंतर पॅकेज ओपन करायचं. त्या पॅकेजमध्ये आपल्याला म्हणजे ॲप्लिकेशन फोल्डरमध्ये पॅकेज असतो, पॅकेजमध्ये आपला फाईल असतो जावाचा, दॅट इज main_activity.java आणि त्याच्यामध्ये असतो जावाचा कोड जो की आपल्याला परफॉर्म करायचा असतो. मग त्याच्यामध्ये आपण इथं एक इव्हेंट घेणार आहे, मेथड घेणार आहे. त्या मेथडचं नाव आहे सेट ऑन क्लिक लिसनर मेथड, जी की आपण बटनवरती देणार आहे आणि जे काही टोस्ट मेसेज असणार आहे तो डिस्प्ले होणार आहे कधी, ज्यावेळेला आपण बटन क्लिक करतो आपण किंवा युजर. म्हणजे काय करायचं, ॲप फोल्डर ओपन करायचा, त्याच्यात पॅकेज असतं, पॅकेजमध्ये आपल्याला फाईल मिळते main_activity.javaची. त्यामध्ये आपला मेन कोड असेल. त्यानंतर आपण एक मेथड घ्यायची सेट ऑन क्लिक लिसनर नावाची, त्याच्यामध्ये आपण बटन्स घ्यायचे आणि टोस्ट मेसेज डिस्प्ले करायचा आणि ज्यावेळेला युजर तो बटन क्लिक करेल त्यावेळेला तो टोस्ट मेसेज आणि जो काही मेथड असणार आहे तो कॉल होणार आहे, रन होणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचे आउटपुट दिसणार आहे. आउटपुटसाठी आपण आपला AVD मॅनेजर इम्युलेटर यूज करणार आहे ॲप्लिकेशन रन करण्यासाठी. त्यावेळेला आपण आपल्या स्क्रीनवरती 2 बटन बघणार आहे की एक ब्लू कलरचा आहे आणि दुसरा रेड कलरचा आहे. आता हा पेजमध्ये बसत नाही त्यामुळे 2 ठिकाणी कट केला आहे, पण हे एकाच युजर इंटरफेसमध्ये आहे सगळा पार्ट. आणि ज्यावेळेला आपण बटन क्लिक करतो त्यावेळेला आपल्याला त्याचा जो काही टोस्ट मेसेज असतो तो आपल्याला दिसतो. आता ह्याच्यानंतर पॉईंट आहे इमेज बटन. आता जसा बटन होता तसा इमेज बटन. ह्याच्यामध्ये काय असणार आहे, जे काही हा लेफ्ट साईडचा युजर इंटरफेस दिसतो, जे काही हे हायरार्की दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्याला या साईडला दिसतो इमेज बटन जो की मार्क केलेला आहे ॲरोनं. तर इमेज बटन काय असतं, म्हणजेच एखादा इमेजलाच ॲज अ बटन म्हणून वर्क करणं. म्हणजे आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की तिथे ॲक्च्युली बटन नसून तिथे ॲक्च्युली इमेजेस असतात आणि त्या इमेजवरती क्लिक केल्यावर ते ॲज अ बटन म्हणून काम करतं. तर अशा प्रकारे आपल्याकडे अशी लिस्ट मिळते आणि त्यानुसार आपण हवी ती इमेज आपल्याला तिथं ॲज अ बटन म्हणून ॲड करू शकतो. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ इमेज बटन इन द अँड्रॉइड स्टुडिओ. So how to create, just first step one is create a new Android project. The name, give it a name, that is name is just like image button example. In this step we create a new project in the Android studio by filling its necessary details of the application like its name, package name, API versions. The basic form appears for the new project creation. Fill that. It includes your application name, package name and its API versions. API means application programming interface version. So we have completed step number 1.
तर आपण सिलेक्ट फाईल करायची. फाईलमध्ये न्यूला जायचं. न्यूमधून आपण न्यू प्रोजेक्टला क्लिक करायचा. आपल्याला एक फॉर्म येईल. तो फॉर्म फिल करायचा. त्या फॉर्ममध्ये तुमचा जो काही ॲप्लिकेशनचा नेम असेल, पॅकेज नेम असेल, API व्हर्जन्स, जी काही गोष्टी निडेड असतात त्या सगळ्या फिल करायच्या आणि फिनिश बटनवरती क्लिक करायचं. हा झाला स्टेप नंबर 1. स्टेप 2मध्ये असणार आहे राईट क्लिक ऑन द ड्रॉएबल्स. जे काही ड्रॉएबल्स असतील त्याच्यावरती राईट क्लिक करायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये न्यूला जायचं आणि जे काही तुमची ड्रॉएबल रिसोर्स फाईल असणार आहे त्याच्या ती फाईल आणि एक XML फाईल नवीन क्रिएट करायची. त्या फाईलला नेम द्यायचा custom_image-button.xml. ड्रॉएबल्सवरती राईट क्लिक करायचा. न्यूला क्लिक करायचा. न्यूमधून आपण ड्रॉएबल रिसोर्स फाईल आणि क्रिएट न्यू XML फाईल तयार करायची. त्याला नेम द्यायचा custom_image-button.xml. हा झाला सेकंड स्टेप. थर्ड स्टेप आहे ॲप्लिकेशन ओपन करायचा. ॲप्लिकेशन फोल्डर ओपन करायचा. त्याच्यामध्ये लेआउट असतो. त्या लेआउटमध्ये आपली XMLची फाईल असते activity_main.xml किंवा main.xml डिपेंड्स. अँड फोर्थ स्टेप इज ओपन द ॲप्लिकेशन फोल्डर, देन गो टू द पॅकेज अँड देन गो टू द मेन activity.java. आणि त्याच्यामध्ये काय असणार आपला जो काही कोड असणार आहे रिलेटेड टू त्या ॲप्लिकेशनसोबत, तर ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होणार. आणि ज्यावेळेला आपण सगळ्या प्रोसिजर कंप्लीट करतो, कोड वगैरे त्याच्यामध्ये इन्सर्ट करतो आणि त्याच्या ज्या काही गोष्टी असतील कोडिंग रिलेटेड, कुठले एलिमेंट्स वगैरे ॲड करतो, ते सगळे झालं आपण आउटपुट चेक करणार आहे. आउटपुट काय येईल त्याचं? आउटपुट चेक करण्यासाठी पहिला आपण AVD मॅनेजर घेणार. त्यात इम्युलेटर घेऊन आपला ॲप्लिकेशन रन करणार. AVD म्हणजे अँड्रॉइड व्हर्च्युअल डिव्हाइस. इम्युलेटर म्हणजे आपण यूज करतो त्यासाठी. You will see two image buttons, one of which the top is a round corner. Click on any image and its name will be displayed on the screen. तर ह्या ज्या गोष्टी सगळ्या आपण आत्ता पाहतो या सगळ्या आपण ऑलरेडी त्या कोडमध्ये दिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पलमध्ये त्यानुसार त्याचा आउटपुट येईल. आता जसं की सांगितलं की 2 इमेजेस ॲपेअर होतील. एक टॉपला होईल, एक डाऊनला त्याच्या खाली होईल. आणि ज्या वेळेला तो बटनवर क्लिक करेल तो त्याचा कलर सांगेल. पहिला होता होमचा, सेकंड आहे यूट्यूबचा बटन. मग यूट्यूब बटनवर क्लिक केल्यानं खाली आपल्याला टोस्ट मेसेज दिसतो. हा आहे टोस्ट मेसेज, जो की यूट्यूब बटन असा मॅसेज आहे. आणि जर आपण होमला क्लिक केलं असतं तर तिथं होम असा मॅसेज आला असता. म्हणजे तुम्ही तुमच्या कोडमध्ये ज्या काही गोष्टी करता त्या सगळ्या आपल्याला आउटपुटमध्ये दिसतं. सिम्पल. आता बटन नंतर येतो टॉगल बटन. आता टॉगल बटनबद्दल आपण इन डीपमध्ये माहिती घेणार आहे, जेणेकरून बटन्स आणि जितके बटन्स असतील सगळ्या गोष्टी याच्यामध्ये रिलेट होतील. तर हा थोडा पॉईंट मोठा होईल. टॉगल बटन कशासाठी यूज करतो आपण? ऑन आणि ऑफसाठी. जसं आपण बऱ्याच वेळेला आपल्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये केलेलं असेल, वायफाय ऑन ऑफ असेल किंवा हॉटस्पॉट ऑन ऑफ असेल किंवा तुमच्या आणि कोणत्याही गोष्टी ब्लूटूथ ऑन ऑफ असेल, तर या सगळ्या गोष्टी टॉगल बटनमध्ये येतात. तर बेसिकली टॉगल बटन ऑन आणि ऑफसाठी असतो. मग लेफ्ट साईडला आपल्याला दिसतात जे काही बटन्स अवेलेबल आहेत त्या सगळ्या बटन्स. त्याच्यातलं आपण घेतो आहे टॉगल बटन. मग त्यात तुमचा स्मॉल बटन, रेडिओ बटन, चेकबॉक्स, स्विच, इमेज बटन, इमेज व्ह्यू, प्रोग्रेस बार असे प्रकारचे बटन्स आपल्याकडे अवेलेबल आहे. तर इथं आपल्याला दिसतं हे ऑनचं बटन एक असतं, ऑफचं एक बटन असतं. सिम्पल. आता टॉगल बटन आणि स्विच बटन याच्यामध्ये काय फरक असते? तर हा जो लेफ्ट साईडला दिसतो त्याला आपण म्हणतो स्विच बटन. हा आपल्या मोबाईलमध्ये जास्त दिसतो आत्ताच्या, म्हणजे ज्या वेळेला अँड्रॉइड्समध्ये जरा इम्प्रूव्हमेंट झाले त्यानुसार आपल्याला ह्या बटन्स प्रत्येक अँड्रॉइडमध्ये कॉमनली दिसतात. आणि ह्या झाला टॉगल बटन. सिम्पल आहे. स्विचमध्ये आपण डायरेक्टली स्विच करू शकतो बटनला. टॉगल बटनमध्ये आपण डायरेक्टली बटन चेंज करतो. द इम्पॉर्टंट नोट इज अँड्रॉइड स्विच अँड अँड्रॉइड टॉगल बटन बोथ आर द सब क्लास ऑफ कंपाऊंड बटन क्लास. आता जो काही कंपाऊंड बटन क्लास असणार आहे आपल्याकडे, जो की आपण जावामध्ये लिहितो, त्याचा जो सब क्लास असणार आहे तो एक असेल तर स्विच असणार आहे, दुसरा असणार आहे टॉगल बटन. हे जे आहेत ते सब क्लास ऑफ कंपाऊंड बटन क्लास. ठीक आहे. तर याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. सो द क्वेश्चन अराउज हाऊ टू चेक द करंट स्टेट ऑफ द टॉगल बटन. आता टॉगल बटन आता आपण घेतला आहे आपल्या ॲप्लिकेशनमध्ये, असं समजा एक्झाम्पल घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी करायच्या असतील. म्हणजे आता सध्या त्याचं
करंटली स्टेट काय असणार आहे तो चेक करायचा असेल आपल्याला, तर ते कसं करणार? टू चेक द करंट स्टेट ऑफ अ टॉगल बटन प्रोग्रामॅटिकली वी कॅन यूज इज चेकड मेथड. आता ही एक मेथड आहे जी की आपण टॉगल बटनसाठी चेकिंगसाठी यूज करणार आहे. त्याचं नाव आहे इज चेकड मेथड. Now this method returns a boolean value either true or false. If toggle button is checked, then it returns true, otherwise it returns false. आता जो काही बुलियन डेटा टाईप आहे किंवा बुलियन जो व्हॅल्यू आहे, तर बुलियन आपल्याला माहिती आहे की बुलियनमध्ये एक दोनच व्हॅल्यू असतात, एक तर ट्रू असतो किंवा फॉल्स असतो. तर ह्या मेथडमध्ये घेतो आहे आपण इज चेकडमध्ये, की जेणेकरून ज्यावेळेला आपलं टॉगल बटन चेक होईल त्यावेळेला तो रिटर्न देणार ट्रू, आणि ज्यावेळेला होणार नाही त्यावेळेला तो देणार फॉल्स. तर ॲट्रिब्यूट्स काय असतील टॉगल बटन्सचे? तर बऱ्यापैकी ॲट्रिब्यूट्स सिमिलर असतील, जसं आपण अगोदर डिस्कस केलं त्यानुसार. सो नाव लेट्स डिस्कस इम्पॉर्टंट ॲट्रिब्यूट्स दॅट हेल्प्स अस टू कॉन्फिगर द टॉगल बटन इन द XML फाइल or in the layout. So first one is ID. ID is common, that is uniquely identifying a toggle button, and it will show that Android colon ID is equal to inverted comma @ plus ID slash simple toggle button. This will be the ID for the toggle button. The second attribute is checked attribute. Checked is an attribute of toggle button used to set the current state of toggle button. आता मगाच्या साईडमध्ये आपण बघितलं की हाऊ टू चेक द करंट स्टेट ऑफ अ टॉगल बटन. सो वी हॅव यूज checked is checked method. So the attribute of toggle button is checked. It is used to check whether the current condition of a toggle button. The value should be true or false, where true shows the checked state of the toggle button and the false shows the unchecked state of the toggle button. The default value of checked attribute is false. So once you started to use a check method, so this will use boolean and it will show either a true value or either false value. ज्यावेळेला ट्रू असेल त्यावेळेला तो चेक असेल, फॉल्स असेल त्यावेळेला तो अनचेक असेल, आणि बाय डिफॉल्ट त्याची व्हॅल्यू अनचेक्ड असते, त्याला व्हॅल्यू असते फॉल्स, जेणेकरून तो अनचेक्ड असतो आणि चेक करायचा असतो म्हणून आपण इज चेक्ड ही मेथड यूज करतो. अँड द सिंटॅक्स विल बी सिम्पल. अँड्रॉइड ID हा माहिती आहे आपल्याला, बघितला, आणि त्यानंतर अँड्रॉइड कोलन चेक्ड इज इक्वल टू ट्रू और बाय डिफॉल्ट इट remains the false. You can change it. So this will be the output of the toggle button checked in the toggle button. So firstly we have see the button, that is on button, and the current state is checked, that is on. Checked is equal to true, that will show that the button is checked and returns the true value. The next attribute is gravity. So we know what is gravity, why it is used. The basic use of gravity to control the alignment of the text in the toggle button. So here the term added in the toggle button. The alignment, we can control the alignment of a text in the toggle button, like the left, right, top corner, top, bottom, center vertical, center horizontal, etc. So its syntax will be Android colon gravity is equal to colon right center underscore vertical. So this is the symbol we have discussed about. So this will be the output of the gravity toggle button. So what will be the output of the gravity? So this will be the output of the gravity. You can select or you can state, you can modify the text alignment in the toggle button. So we have entered the alignment to the right, that's why the on is showing on the right, and we have
aligned to the center vertical. So this will be the result, final result of the output of the gravity. So the next attribute is the fourth attribute, text on and text off. So basically text on attribute is used to set the text when a toggle button is checked or on state. We can set the text on in XML as well as in the Java class. सो बेसिकली आपण काय करतो की हे जे टेक्स्ट ऑन असेल किंवा ऑफ असेल ॲट्रिब्यूट यूज कशासाठी करतो, ज्यावेळेला बटन चेक असेल किंवा ते अनचेक असेल, म्हणजेच ते ट्रू व्हॅल्यू असेल किंवा फॉल्स व्हॅल्यू असेल. तर एकतर आपण ह्या टेक्स्ट ऑन XMLमध्ये लिहू शकतो किंवा जावाच्या क्लासमध्ये लिहू शकतो, डिपेंड्स. तर याचा सिंटॅक्स कसं असणार आहे, टेक्स्ट ऑफसाठी त्याला म्हणतो आपण डिसेबल, टेक्स्ट ऑनसाठी आपण त्याला म्हणतो इनेबल. So this will be the output for the toggle button testing. So once we set the parameters of the text on, it will show enable. This text will appear on the button. So this is the output of text on. It will show enabled. Look at that. Enable button. Why it looks enable? This text appear will when the button is on. And opposite of this, similarly, once you set the text off, which is equal to disable, this text appear when the button is on. This will be the output. This is for the enable text on, this is for the disable text off. In this way we can test our toggle button. The next attribute is a text color attribute. The text color attribute is basically used to set the text color of a toggle button. The name indicates text color of a toggle button. So its syntax will be Android text color is equal to #F00. In this way we can use the text color attribute for the toggle button. So this will be the output of a text color. So the text color #F00 stands for the color red, and once you set the color text color on the toggle button, it will result like this. This will be the output of a toggle button text color attribute in the toggle button. The next attribute is a text size. The text size shows the actual size of a text of a toggle button. So we going to use Android text size equal to 25 SP. The SP stands for scale independent pixel. We can either use SP or we can either with DP. So here we have used SP, scale independent pixel. So this will be the result of a text size. So text size is 25 SP. So the button shows the text size of 25 scale independent pixel. So in this session we have completed the third point of 4.1. We have completed the buttons. The further next session we will discuss further. Thank you.